महागारो तथागत भगवान गौतम बुद्ध भारतीय व्यक्तीचे संपकार विश्वरत्न बाबासाहेब आदी सर्व पुरोगामी आणि परिवर्तनशील विचारांचे महामानव महाराजा यांच्या विचारांच्या प्रतिमेस या ठिकाणी सर्वप्रथम अभिवादन करतो। आज बौद्ध धम्म संस्कारानुसार ज्यांचा पुण्यानुमोदन आणि जाहीर श्रद्धांजलीचा समारंभ संपन्न होत आहे त्या बुद्ध कबीर शिवराय फुले शाहू आंबेडकरी चळवळीतील अत्यंत जुन्या अशा आमच्या सर्वांच्या मातोश्री कालगतीत सगवाई मोतीराम जाधव यांच्याही स्मृतीस या ठिकाणी सर्वप्रथम मी त्रिवार अभिवादन करतो। आज ज्यांनी बौद्ध संस्कारानुसार या ठिकाणी बौद्ध पूजापाठ संपन्न केली असे आदरणीय वंदनीय पूजनीय पंतेजी या जाहीर श्रद्धांजली सभेचे सन्माननीय अध्यक्ष महोदय, सूत्रसंचालक खाटे साहेब, विचारपीठावर स्थानापन्न झालेले सर्व विविध पक्ष संघटनेचे सर्व मान्यवर, त्याचबरोबर या ठिकाणी उपस्थित जाधव परिवाराचे ज्येष्ठ असे आमचे मार्गदर्शक विजय जाधव साहेब, विलास जाधव, संजय जाधव, त्यांचे सर्व बंधू भगिनी, नातेवाईक, आपतेश, सर्व पत्रकार बंधू आणि उपस्थित बंधूंनी खरं म्हणजे सखुवाईचा आणि माझा प्रत्यक्ष असा परिचय नव्हता, परंतु गेली अनेक वर्षापासून मी आंबेडकरी चळवळीमध्ये काम करत असताना विजय जाधव साहेब, त्याचबरोबर आमचे बंधू विलास जाधव, संजय जाधव यांचा माझा अत्यंत जवळून परिचय आहे। सखुवाई आणि समस्त जाधव परिवार हा वडाळ्यातल्या ज्या भीमवाडीमध्ये राहत होता त्या भीमवाडीत सुद्धा माझा परिवार राहायचा आणि माझ्या आजोबा बाबूराव गणपत संसारे हे मुंबई पोर्टसला रेल्वे इंजिन ड्रायव्हर होते। भीमवाडी बसवण्याचं काम त्यावेळी त्यांनी केलं आणि त्या संपूर्ण कालखंडामध्ये जेव्हा जेव्हा विजय जाधव साहेब मला भेटायचे बोलायचे आवर्जून आठवण काढायचे। अत्यंत बुद्ध कबीर शिवराय फुले शाहू आंबेडकरी विचारानं भारवलेला हा वड्याचा तमाम त्यावेळेचा परिसर, त्यावेळेचे कार्यकर्ते आणि विशेषतः उदयी ज्याचा उल्लेख केला नाशिककर, ही नाशिकची मंडळी त्यावेळी सुद्धा वडाळ्यामध्ये 100% होती। डी जाधव असतील, नुकतेच आमचे काका यांचं निधन झालं, महानगरपालिकेचे उपायुक्त दिलीप जाधव असतील, छोटू काका असतील म्हणजे नरेंद्र जाधव असतील, विजय जाधव असतील, माझे वडील असतील, ही सगळी त्यावेळेची तरुण मंडळी। आणि मला चांगलं आठवतं की माझ्या बालपणी मंजुळाई पगारे नावाची रिपब्लिकन पक्षाची अध्यक्ष होती, महिला अध्यक्ष, त्याचा नातू किंवा पंतू इथं मनोज पगारे बसलेला आहे, बाबा इथे राहतो। त्यावेळी त्या सगळ्या ज्या महिला होत्या त्या इतक्या करारी, इतक्या निस्वार्थी, इतक्या प्रामाणिक, इतक्या निर्भीड होत्या की बाबासाहेबांनी जे जे सांगितलं त्या गोष्टीसाठी आपलं सर्वस्व अर्पण करण्याची क्षमता त्या सगळ्या जुन्या मंडळींमध्ये होती। आणि म्हणूनच आज आम्ही जे काही वैभव उपभोगतोय, आज आम्ही जे काही सुखवस्तूला लागलेलो आहोत,
आज आमच्याकडे जे काही सगळं आमच्या पायाशी जोडून घेत असू, मला असं वाटतं की या समस्त जुन्या पिढीतील या लोकांमुळेच हे सुख आज समस्त महाराष्ट्रातील नव्हे तर देशातील दलित शोषित पीडित बहुजन दलित समाजाला आज मिळतं. या लोकांचा खूप त्याग आहे, लक्षात ठेवा. या लोकांचा जो त्याग आहे त्याची जर आपण आठवण केली तर मला वाटत नाही की त्यांच्या तुलनेमध्ये आपण 0.1% देखील काम करतो. आज प्रत्येक जण म्हणतो की मी आंबेडकरी चळवळीमध्ये काम करतो, मी बाबासाहेबांच्या विचारासाठी काम करतो, पण जी गरिबी, ही परिस्थिती, जी प्रतिकूल परिस्थिती या मंडळींनी पाहिली, ती परिस्थिती आज मित्रांनो या समाजामध्ये नाही आहे. आज आमच्या महिला बघितल्या, आमचे तरुण बघितले, आमचं राहण्याचं ठिकाण बघितलं, आमचं खानपान बघितलं. आज आम्ही इतक्या उच्च कोटीला पोहोचलेलो आहोत की मला वाटत नाही की ते दिवस जर आज पुन्हा समाजावर आले तर आम्ही बाबासाहेबांच्या विचाराची कास. आज सगळं काय असताना, सगळं सुख वैभव आमच्या पायाजवळ लोळून घालत असताना आम्ही मात्र या जुन्या लोकांनी ज्या विचारासाठी रस्ता कसा काढल्या तो विचार आज आम्ही सोडून स्वतःच्या क्षुल्लकच्या स्वार्थासाठी आज आमच्या दुश्मनांची सारगाठ करतोय. ही गोष्ट अत्यंत भयानक लक्षात ठेवा. इथं म्हटलं जातं, उदय चौबेने सांगितलं, अनेक वक्त्यांनी सांगितलं की निर्माण होतो तुमच्या भाषण करण्यासाठी तुमच्यामध्ये तुला निर्माण होतो का? एखादा व्यक्ती गेला मग तो कुठल्याही गटाचा असो की आम्ही सगळं, मग तो जुना असो नवीन असो, आंबेडकरी चळवळीतला कोणताही कार्यकर्ता किंवा कार्यकर्ती कालगती झाली की आम्ही सगळं तिथं श्रद्धांजली अर्पित करण्यासाठी एकत्र होतो. परंतु ज्यावेळी तो आंबेडकरी चळवळीचा कार्यकर्ता जिवंत असतो, त्या कार्यकर्त्याला बळ देण्याचं काम, ताकद देण्याचं काम मेल्यानंतर ज्या पद्धतीने आपण भाषण करतो त्या पद्धतीने जिवंतपणे का करत नाही हा प्रश्न करायची ही गेलेले सर्व कार्यकर्त्या विचारत असतात. आणि ही वस्तुस्थिती आहे, लक्षात ठेवा. बंधूंनो, उशीर खूप झालाय. अनेक माननीय वक्त्यांना बोलायचं आहे, मला अनेक कार्यक्रमाला जायचं. मला एवढंच सांगायचं आहे की या जुन्या लोकांनी ज्या पद्धतीने जगले, ज्या पद्धतीने त्यांनी योगदान दिलं, त्याची आठवण, त्याच्या पुण्याला मोदून देण्यासाठी आज आपण एकत्र आलेलो आहोत. इथे हिरेंनी सांगितलं, बौद्ध धर्म संस्कारामध्ये कर्मकांड पूजापाठ याला स्थान नाही, तरी देखील आपण चालू केलं. का चालू केलं तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या हयातीमध्ये एकमेव समाज आहे की डॉक्टर बाबासाहेबांच्या हयातीमध्ये बाबासाहेबांची जयंती साजरी करतो, आणि बाबासाहेबांच्या हयातीमध्ये एकमेव समाज असा आहे की या समाजामध्ये जलदान विधी आणि या सगळ्या जे प्रक्रिया आहेत श्रद्धांजली सभेच्या ह्या बाबासाहेबांच्या काळापासून सुरू करण्यात आल्या. का करण्यात आल्या? या निमित्ताने समाज एकत्र येईल, आणि समाज एकत्र आल्यानंतर विचाराचा आदान प्रदान होईल. काल कुठे होतो, आज कुठे आहोत आणि उद्या कुठे जायचं आहे याची चर्चा करणं म्हणजे पुण्याला अनुमोदन देणं आहे. कर्मकांड करण्यासाठी एकत्र नाही जमत आपण, लक्षात ठेवा. दुर्दैव झालंय की आता कर्मकांड हा बौद्ध धर्माचा दुसरा अविभाज्य घटक बनलेला आहे. काही दिवसांनी बाबासाहेबांचं मोठं मंदिर उभं केलं जाईल, बाबासाहेबांची शेज आरती केली जाईल, बाबासाहेबांना नवमंदिर झोपवलं जाईल, सकाळी 6 वाजता बाबासाहेबांची कातळ आरती करून बाबासाहेबांना उठवलं जाईल, आणि तुम्ही आणि मी त्या बाबासाहेबांच्या भव्य अशा दिव्य मंदिरामध्ये बाबासाहेबांना नारळ, हात, कुंकू, गुलाल घेऊन बाबासाहेबांचं पूजन करण्यासाठी उभे राहिलो, तर मला वाटतं त्याच्यामध्ये आपण चिंता करण्याची गरज नाही. आज सखुआई यांची दोन्ही मुलं, हा समस्त परिवार, जाधव परिवार असेल, विजय जाधव साहेब रेल्वेमध्ये होते, बँकेमध्ये होते, आमचा विलास जाधव सुद्धा रेल्वेच्या SC बँकेमध्ये काम करतोय, संजय देखील चांगला कार्यकर्ता आहे, पत्रकार आहे. हे सगळं परिवार, असे अनेक परिवार जे आहेत त्यांनी
फुलेशाह आंबेडकरी विचारासाठी आपलं योगदान दिलं, आपलं सर्वस्व अर्पण केलं. परंतु या परिवाराच्या कडे, या कार्यकर्त्यांकडे आंबेडकरी समाजातील नेत्यांचं लक्ष आहे का? नाही. ते त्यागाने काम करतात, जे प्रामाणिकपणे काम करतात, जे निस्वार्थीपणे काम करतात, त्यांना मात्र समाजामध्ये समाजातले नेते, समाजातले कार्यकर्ते, समाज त्यांना किंमत देत नाही. आणि नंतर त्यांचं निधन झालं की भाषण करायला मात्र आमचा समाज एक नंबरला पुढे. बाबासाहेबांच्या काळामध्ये कर्मवीर दादासाहेब गायकवाड असतील किंवा त्यांच्या बरोबर जे काही सहकारी असतील, या समस्त सहकार्यांनी जी प्रथा चालू केली, ती प्रथा यासाठी होती की आपण काल कुठे होतो, आज कुठे आहोत आणि उद्या कुठे आहोत, त्याचं परिमार्जन आपण करणार आहोत की नाही. की आजही आम्ही सत्तेसाठी, संपत्तीसाठी कुणाचे तरी धुणे धुवायचे. ज्या माणसांना बाबासाहेबांनी तुमचा दुश्मन म्हणून तुम्हाला डिक्लेअर केलं, ट्रेस करून तुम्हाला दिलं, त्या दुश्मनासाठी सह्या सोबत करणारे जर फुलेशाह आंबेडकर सांगत असतील तर मला वाटतं या मातेला अभिवादन करण्याची आमची लायकी नाही. या जुन्या लोकांना अभिवादन करण्याची आमची लायकी नाही, लक्षात ठेवा. कारण या खऱ्या अर्थाने या लोकांनी जगलंय. मी माझे आजोबा बघितले, माझे आजोबा बघितले, जुने काळातले लोक बघितले, एवढ्या एवढ्या चिखलामध्ये राहिलो आम्ही. आज सगळी अवस्था बदलली. माझी तरुणांना विनंती आहे, माझ्या माता भगिनींना विनंती आहे, तुम्ही या सगळ्या मातेंचा, या सगळ्या जुन्या लोकांचा आपण आदर्श घेतला पाहिजे. आंबेडकर चळवळ कुणीतरी लिहिलं की संपलेली आहे, ती संपणार नाही, ती संभ्रम अवस्थेत आहे, संक्रमण अवस्थेत आहे. परंतु आंबेडकरी चळवळ काय ते माहिती आहे सगळं, मला काय कळत. तर आपण या संपूर्ण अवस्थेमध्ये पुन्हा एकदा जोमाने उभं राहिलं पाहिजे, तरच या सगळ्या जुन्या लोकांना आपण अभिवादन केल्यासारखं होईल. अन्यथा यांचं जीवन 88 वर्ष जगले ते व्यर्थ होईल की काय, अशी माझी या ठिकाणी सोबत. त्यांनी परिवारासोबत समाजाचाही विचार केलेला, लक्षात ठेवा. माझे 2-3 मुलं जे त्यांनी घडवले, विलास असेल, संजय असेल, नितीन असेल किंवा त्यांचा संपूर्ण परिवार त्यांनी घडवलेला, लक्षात ठेवा. त्यांनी नुसतं परिवारासाठी शिका, मोठं व्हा, पैसे कमवा, तुम्ही ऑफिसर व्हा, अधिकारी व्हा, हे नाही केलं. ते तर अधिकारी झालेच, त्यांनी तर पैसे कमवले, चांगल्या ठिकाणी राहायला गेले, परंतु सामाजिक ऋण देखील त्या संपूर्ण जाधव परिवाराने सोडलं नाही. याचा अर्थ असा की ते परिवारासाठी जगत नव्हते, समाजासाठी जगत होते. आणि म्हणून आपण या समस्त जुन्या मंडळींना अभिवादन करत असताना फुलेशाह आंबेडकर आणि पद्मश्री दादासाहेब गायकवाड यांची आठवण काय. आज दादासाहेब गायकवाड सांस्कृतिक केंद्र विजय जाधव यांच्या नेतृत्वाखाली अंधेरीमध्ये अत्यंत दिमाखात उभा आहे. तिथे आमच्या किती लोकांना कार्यक्रम करायला संधी मिळते मला माहिती नाही, गरिबांना, पण ते दादासाहेबांचं केंद्र. माझी विनंती आहे जाधव साहेब की आज किमान या मातेच्या श्रद्धांजलीच्या निमित्ताने ते केंद्र गरिबांसाठी, विशेषतः बौद्ध समाजातील गरिबांसाठी फ्री ऑफ चार्ज कार्यक्रम, लग्न कार्यक्रमासाठी आपण द्या. तरच या मातेला श्रद्धांजली अर्पण केल्या जाईल. काही नाही, एवढी मोठी वास्तू आहे, त्या वास्तूमध्ये आम्हाला गरिबांना संधी नाही. आमचा गरिबांना एखादा कर्मचारी, एखादा गरीब माणूस त्या ठिकाणी लग्न नाही करू शकत. तिथं गुजराती, मारवाडी मोठमोठे लग्न होतात. नाव आहे दादासाहेब गायकवाड सांस्कृतिक केंद्र, आणि लग्न मात्र एकाही गरीबाचं, दलिताचं, बौद्धाचं होत नाही. मला वाटतं की विजय जाधव साहेब यांचं खूप चांगलं योगदान आहे समाजासाठी. त्यांनी आज जाहीर करा की आजपासून किमान महिन्यात 100 लग्न लागत असेल तर 50 लग्न गरीबाच्या विनामूल्य, विना भाडं घेता आम्ही लावू. हीच खरी मातेला श्रद्धांजली ठरेल, एवढंच सांगतो. आणि मी माझ्या संसारी परिवाराच्या वतीने, माझ्या स्वाभिमानी रिपब्लिकन पक्ष, युथ रिपब्लिकन या पक्षाच्या वतीने मी ज्या ज्या कामगार, धार्मिक, शैक्षणिक आणि सामाजिक क्षेत्रामध्ये ज्या ज्या संस्था संघटनांमध्ये काम करतो, त्या सर्व संस्था संघटनेच्या वतीने मी कालकथित आमच्या सर्वांची आई माता सखुआई मोतीराम जाधव यांच्या क्रांतिकारी स्मृतीला विनम्र भावे अभिवादन करतो आणि त्यांना शेवटचा क्रांतिकारी जय करतो.